मूल्यमापन करू नये असं मला वाटतं. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण सुरू होणार असल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडून पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली. ठाकरेंच्या काही खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापलं होतं. आता यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आणि सूचक वक्तव्य करत ट्विट केलंय. पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडनं सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार होणार असल्याची पक्की माहिती आहे असं ट्विट रोहित पवारांनी केलं. यावेळी रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधत महायुतीतल्या मित्रपक्षांना सावध राहावा असा इशाराही दिलाय. त्या ट्विटमध्ये रोहित पवार काय म्हणतात आपण बघतोय. भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या पाहिल्या. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार आहे अशी पक्की माहिती आहे. बंधू खरात प्रकरण तसंच बाहेर आलेलं नाहीये, तर ठरवून आणलं गेलं ही फक्त सुरुवात आहे. आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ए दोस्ती हम नहीं छोडेंगेची भावना दाखवत असले, उद्या मित्रपक्षांची भावना भाजपबाबत जा बेवफा जा हमे याहून वेगळी असणार नाही हे नक्की. भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी काळजी घेणंच उचित राहील. हॅशटॅग काम कमी कुरापती जास्त असं पोस्टमध्ये म्हटलंय रोहित पवार. दरम्यान रोहित पवारांच्या ट्विटवरून भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. आपला रोहित पवार